कन्नड तालुक्यात झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग दिलाय. शेतशिवारात ट्रॅक्टर, बैलजोड्या आणि शेती अवजारांची लगबग सुरू असून अनेक ठिकाणी अद्रक, सोयाबीन, कापूस, मका, तूर, बाजरी आदी पिकांच्या लागवडीची कामं युद्धपातळीवर सुरू आहेत. तालुक्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाल्यानं अनेक भागांमध्ये खरीप पेरणीला चालना मिळतेय. शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज लक्षात घेऊन शेताची मशागत पूर्ण करत बियाणे व खतांची व्यवस्था केली आहे. वेळेवर आणि चांगला पाऊस झाल्यास यंदा खरीप हंगाम चांगला जाईल अशी आशा शेतकरी व्यक्त करतायत. दरम्यान कृषी विभागानं शेतकऱ्यांना बियाणे, संतुलित खतांचा वापर तसेच आवश्यक ते पीक संरक्षण उपाययोजना करण्याचं आवाहन केलंय. पावसाच्या परिस्थितीनुसार पेरणीचं नियोजन करण्याचा सल्लाही देण्यात आलाय. यंदाच्या हंगामात चांगल्या उत्पादनाच्या अपेक्षेनं कन्नड तालुक्यातील शेतकरी नव्या उत्साहानं शेतीकामात गुंतले असून सर्वत्र शेतशिवारात लगबगीचं वातावरण पाहायला मिळतंय. काय आम्ही काय कसं पेरायचं ते बी पेरून देऊ राहिले, खत देऊ खंडीत काय देऊ राहिले, काय करते हे शेतीत काय करायचं? तिथं काय वाळू पेरायची ते वावरामध्ये खताचं बी टाकून त्याने पैसे देऊन खत देऊ राहिले. म्हणलं दुकानदार काय करायचे ते झाले सरकारच्या बद्दल भामदेवाने दुकानदार गोल्डन भरून ठेवले त्याने हात नाही पुरत त्यांच्या टप्प्याला एवढे गोल्डन भरून ठेवले. पैसे देऊन खत नाही देते, काय कामाचे ते दुकानदार? नुसतं बी घेऊन जायचं का? बी घेऊन जायचं का? बोला तुम्ही दुकानदार काय घेणार तिथं? पाणी असून पाणी नाही, एखाद्याला काय प्यायला काय मुतून प्यायचं का तिथं? बरसात पाणी एक तर हे असे नाल्या कोल्याला पाणी नाही, येरी कमी पडल्या, काय करायचं? शेतकऱ्याला जीव द्यायचा का? मागा मला तर बीट टाकून त्याला खतडं देऊन दे राहिले तुम्ही दुकानदार लोक. कशाला का म्हणजे दुकानदार लावले? कशाला लावले दुकानदार? बंद करून टाकायचे दुकाना. ऑनलाईन करा म्हणता अजून म्हणा येण्यावानी कामं करते काही बी दुकानदार झाले. पैसे देऊन खत देऊन नाही राहिले भोसडीचे झाले. आम्ही काय ते वाळू पेरायचं मला बरोबर का फाशी घ्यायचं का औषध प्यायचं? ज्या तुम्ही काहीतरी औषध द्या आम्हाला पितो झाडं एखादं टाकून जरी तुमच्या नावाची कमनच करतो दुकानदाराच्या नावाला. काही खत देत नाही म्हणून जरी औषधं देत द्या, बी देऊ राहिले, खत देऊ राहिले, मग त्याला काय करायचं?